एक अनोखी भेट, काही क्षणांचा सहवास आणि एका अनोळखी मुलीने त्याचं संपूर्ण जगच बदलून टाकलं. पण तो नक्की कोण आहे आणि तो श्रावणीला शोधू शकेल का? नमस्कार. मनातले भावरंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण क्राऊन ऑफ सिक्रेट्स या कथेचा 3रा भाग ऐकणार आहोत. मागील भागात ती स्वतःशीच म्हणाली, कदाचित मला बदलायची गरज नाही, तर कदाचित मला फक्त स्वतःवर विश्वास ठेवायला शिकायचा आहे. ती हलकं हसली. ते खोटं हसू नव्हतं, तर एकदम खरंखुरं हसू होतं. आरशातली ती मुलगी आज पहिल्यांदाच तिला अपरिचित वाटत नव्हती. आज श्रावणी स्वतःलाच पहिल्यांदा नव्याने नीट पाहत होती, समजून घेत होती. आता पुढे त्या लिफ्टमधल्या त्यांच्या भेटीनंतर त्या रात्री त्याला झोपच लागत नव्हती. खरं तर त्याच्यासाठी झोप ही एक सवय होती. ठराविक वेळ, ठराविक तास. त्याचं सगळं आयुष्य इतकं शिस्तबद्ध होतं की त्याच्या मनात भावना देखील वेळ पाहून यायच्या. पण आज आज काहीतरी विस्कटलेलं होतं. हो, नक्कीच काहीतरी विस्कटलेलं होतं. तो खिडकीजवळ उभा होता. शहर झोपलेलं होतं. सगळीकडे अगदी नीरव शांतता पसरलेली होती. हे सगळं असलं तरी पण त्याच्या मनात मात्र एकच दृश्य पुन्हा पुन्हा उजळत होतं. लिफ्ट. अचानक लिफ्ट बंद झाल्याने बसलेला तो धक्का आणि त्या क्षणी तिच्या डोळ्यात उतरलेली भीती. तिचे ते भीतीने भरलेले डोळे त्याला पुन्हा पुन्हा आठवत होते. तो स्वतःलाच प्रश्न विचारत होता, मी इतका अस्वस्थ का आहे? पण त्या प्रश्नाचे उत्तर काही त्याला मिळत नव्हते. तो आतापर्यंत अनेक संकटांना सामोरा गेला होता. धोके, धमक्या, दबाव. पण आजचं अस्वस्थपण काहीतरी वेगळंच होतं. हे बाहेरून आलेलं नव्हतं, तर हे त्याच्या मनातून उठलेलं होतं. तिचा तो घाबरलेला चेहरा, घामाने ओलसर झालेला कपाळाचा भाग, थरथरणारे हात, शब्दांआधीच तुटणारा तिचा श्वास आणि एवढं सगळं होऊनही कुठेतरी आत खोलवर ती मुलगी मजबूत होती. त्याला आठवत होतं की तिने त्याच्याकडे मदत मागितली नव्हती, तर ती फक्त कोसळत होती. स्वतःला तिच्या परीने सावरायचा प्रयत्न करत होती. आणि त्या क्षणी देखील तो तिच्यापाशी काही मनाशी ठरवून पुढे गेला नव्हता. त्याने कोणतीही भूमिका घेतली नव्हती. तो फक्त तिथे होता. फक्त माझा आवाज ऐका. हे शब्द देखील त्यावेळी त्याच्या तोंडून कसे बाहेर पडले होते हे त्यालाच कळलं नव्हतं. पण ते बोलताना त्याच्या आवाजात कुठलाही आवेश नव्हता, कुठलाही अधिकार नव्हता, तर फक्त एक शांतपणा होता, जो कदाचित त्यालाच आश्चर्यचकित करणारा होता. रात्री हे सर्व विचार त्याच्या सोबतीला असताना त्याचा कधीतरी डोळा लागून गेला. तो दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीपेक्षा जरा उशिराच उठला. त्याच्या दिवसाची सुरुवात सहसा फोन कॉल्स, मीटिंग्स, फाईल्स यांनी व्हायची. पण आज त्याच्या मनात पहिला विचार हा फोनचा नव्हता. त्याच्या मनात आज पहिला विचार होता तो तिचा होता. ती नीट पोहोचली असेल का? तिला बरं वाटलं असेल ना? तिला आजही लिफ्टची भीती वाटत असेल का? हे प्रश्न राहून राहून त्याच्या मनात येत होते आणि त्यामागचे नक्की कारण त्याला पण सांगता येत नव्हते. रादर त्याला ते माहीतच नव्हते, कारण तो देखील कोणत्या मुलीविषयी अशा भावना पहिल्यांदाच अनुभवत होता. खरं तर त्याला आता पडणारे हे प्रश्न त्याच्या आयुष्याचा भाग नव्हते. त्याने कधीच कोणाबद्दल असे प्रश्न स्वतःला विचारले नव्हते. लोक त्याच्या आयुष्यात यायचे आणि गरज संपली की निघून जायचे, इतकंच. पण ही मुलगी, ती त्याच्या आयुष्यात पूर्णपणे अजून आलीच नव्हती. तरीही ती तिथे होती. म्हणजे निदान तिच्या विचारांनी तरी त्याच्या भावविश्वाला पुरते हलवून टाकले होते. तो ऑफिसमध्ये पोहोचला तेव्हा सगळं नेहमीसारखंच होतं. शांतता, नियोजन. कुणालाही त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या मनातील विचार दिसू नयेत असा त्याचा नेहमीप्रमाणे चाललेला प्रयत्न. सगळं तसंच होतं. तो मीटिंग रूममध्ये बसला तर होता. समोर स्लाइड्स चालू होत्या. लोक बोलत होते, निर्णय घेतले जात होते. पण त्याचं लक्ष मात्र तिथे नव्हतंच. त्याच्या बॅक ऑफ दी माइंडमध्ये पुन्हा पुन्हा ते लिफ्टमधील दृश्य चालूच होतं. पाणी पिताना तिचा हात थरथरत होता आणि ती म्हणाली होती ते एक वाक्य, मी असा तुम्हाला त्रास दिला म्हणून. त्या एका वाक्याने त्याला आतून कुठेतरी टोचलं होतं. त्याच्या मनात विचार आले, त्रास? कसला त्रास? उलट ती स्वतःच्या भीतीसाठी माझ्याकडे माफी मागत होती. त्याला आठवलं की त्याच्या आयुष्यात लोकांनी कधी माफी मागितली होती का? म्हणजे अगदीच मागितली नव्हती असं नाही, पण वेगळ्या कारणांसाठी. निर्णय चुकले म्हणून, फायदे कमी मिळाले म्हणून, करार फसले म्हणून. पण स्वतःच्या असहाय्यतेसाठी माफी मागणारी त्याच्या आयुष्यात आलेली ही पहिलीच मुलगी होती. त्याने क्षणभर डोळे मिटले आणि त्याला जाणवलं, त्या लिफ्टमध्ये तो कोणाच्याही अपेक्षांमध्ये बसत नव्हता. तो कुणाचाही फायदा होईल म्हणून तिथे नव्हता.
कुणासाठी तो महत्त्वाचा नव्हता. तो फक्त एक माणूस होता आणि तिनेही त्याला तसंच पाहिलं होतं. ते जेवढा वेळ एकत्र होते तेव्हा तिने त्याच्याकडे कधीच शंका घेऊन पाहिलं नव्हतं, कधीच मोजून पाहिलं नव्हतं, कधीच विचारलं नव्हतं की तुम्ही कोण आहात म्हणून. तिच्यासाठी तो त्या क्षणी फक्त एक सुरक्षित वाटणारा आवाज होता. हे लक्षात येताच त्याच्या मनात एक वेगळीच भावना दाटून आली की इतक्या वर्षात पहिल्यांदाच कुणीतरी मला काही न विचारता स्वीकारलं. तो कामात परत लक्ष घालायचा निष्फळ प्रयत्न करतो, पण प्रत्येक थांबलेल्या क्षणी तिचा चेहरा त्याच्या नजरेसमोर येतो. घाबरलेला पण विश्वास ठेवणारा. त्याला तिचं हसू आठवतं. फार मोठं हसू नव्हतं, पण होतं ते खरं होतं. कोणत्याही अपेक्षेशिवाय दिलेलं होतं. त्याने स्वतःलाच प्रश्न विचारला, तू कोण आहेस? त्याला तिचं नाव माहीत नव्हतं, तिचा पत्ता माहीत नव्हता, ती कुठे काम करते हेही माहीत नव्हतं. पण तरीही ती त्याच्या मनात कुठेतरी स्थिरावली होती आणि त्याच्या मनाचा एक कोपरा जणू काही तिने स्वतःच्या मालकीचा करून टाकला होता. दुपारपर्यंत त्याची सगळी कामं झाली. योग्य ते प्रोजेक्ट संबंधित निर्णय घेतले गेले. लोक समाधानी होते, पण तो नाही. कारण त्याच्या मनातील ती कोण होती हा प्रश्न अजून अनुत्तरितच होता. तो संध्याकाळी घरी परतला. त्याचं घर तसं प्रशस्त व शांत, पण आज ते घर त्याला जरा जास्तच रिकामं वाटलं. तो सोफ्यावर बसला. त्याच्या हातात कॉफीचा मग होता, पण त्याच्या मनातील विचारांमुळे ती कॉफी कधी थंड होऊन गेली याचा त्याला पत्ताच लागला नाही. त्याला प्रश्न पडला, तिला मी आठवत असेल का? आणि लगेचच तो स्वतःवर हसला. मला असं का वाटतंय? त्याने स्वतःला आठवण करून दिली की ही फक्त एक भेट होती, अचानक, अनियोजित. पण त्याचं मन मात्र काहीतरी वेगळंच सांगत होतं. त्या रात्री तो पुन्हा खिडकीजवळ उभा राहिला. शहर तसंच होतं, पण तो मात्र आता तसाच राहिलेला नव्हता. त्याला जाणवलं की त्या लिफ्टमध्ये काही मिनिटात त्याने जे अनुभवलं ते त्याने अनेक वर्षांमध्ये अनुभवलं नव्हतं. त्याने स्वतःला विचारलं, जर मी पुन्हा तिला भेटलो तर मी कोण असावं? आणि त्याच्या मनाच्या खोल कुठेतरी उत्तर तयार होतं. तोच जो त्या लिफ्टमध्ये होता, ज्याचे कुठलेही नाव नाही, ओळख नाही, सत्ता नाही, तर फक्त एक माणूस. आणि त्या क्षणी त्याला कळलं की तिची ती भेट आयुष्यात योगायोग म्हणून आली नाही, तर ती भेट त्याला आठवण करून द्यायला आली होती की तो अजूनही जिवंत आहे. त्याच्या भावना अजूनही शाबूत आहेत आणि कुणीतरी त्याला माणूस म्हणून पाहू शकतं. त्याने त्याच्या मनाशी पक्के केले की मी तिला शोधणार, नक्कीच शोधणार. पण लगेचच पुढचा विचार त्याच्या मनात आला, पण काही झालं तरी माझ्या जगात तिला ओढायचं नाही. त्याने एक खोल श्वास घेतला व मनाशी नक्की केलं, जर ती परत माझ्या आयुष्यात येणार असेल तर मी माझं खरं आयुष्य बाजूला ठेवूनच तिला भेटेन. कारण त्या लिफ्टमध्ये मी एक खरा माणूस होतो आणि मला खरं राहायचंय, निदान तिच्यासाठी तरी. तो नक्की आहे तरी कोण आणि आता त्याचे पुढचे पाऊल काय असेल? तो तिला शोधू शकेल का? जाणून घेण्यासाठी कथेचा पुढचा भाग नक्की ऐका. तुमचीच यशस्वी. कथेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच पुढील भाग घेऊन येते आहे.